विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही। मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं। 100%। म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं, कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते। आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे, तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड, असं नाही आहे, तेही विचारपूर्वक केलं पाहिजे, कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो। अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो। आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते आव्हान नीट पेलण्याचा प्रयत्न आम्ही करतो।